सर्वभूति दया सर्वभूति दया सर्वभूति दया सर्वभूति दया साधु मनावे आयुष्या 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 साधु सर्वभूते समदृष्टि सर्वभूते समदृष्टि तोची साधू ये सृष्टी 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 जग ब्रह्म रूप साधूचे लक्षण हेची साधूचे लक्षण हेची साधूचे लक्षण हेची साधूचे लक्षण एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण साधी नित्य साधी नित्य साधी नित्य साधी ब्रह्म रूप जग साधूचे लक्षण हेची साधूचे लक्षण
कृष्ण हरी. साहेब पुढे कीर्तनाला काय होत नाही सुद्धा. सर्वभूती पाले एक वासुदेव सर्वभूती दया. सर्वभूती दया सर्वभूती दया सर्वभूती दया. सर्वभूती दया. सर्वभूती दया. सर्वभूती दया. साधू म्हणावे ऐसिया साधू म्हणावे ऐसिया जग ब्रह्म रूपधार जग ब्रह्म रूपधार साधू म्हणावे साधू म्हणावे ऐसिया जग रूपधार जग रूपधार. आहेची साधूचे साधूचे लक्षण हेची साधूचे लक्षण हेची साधूचे लक्षण लक्षण हेची हेची साधूचे लक्षण
ऐशिया जग ब्रह्मरूप जान हेची साधूचे लक्षण सर्वाभूती समदृष्टी तोची साधू ये सृष्टी जग ब्रह्मरूप जान हेची साधूचे लक्षण एका जनार्दनी संत नित्य साधी आत्महित हेची साधूचे लक्षण विठला 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलयी सरस्वती नमस्तुते विठ्ठल विठ्ठल आता वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसतसो परम विख्यातु जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठल विठ्ठल आता बिनो वाग्विलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमी लिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता
नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठाला सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया जग ब्रह्मरूप जाणयाची साधूचे लक्षण. प्रस्तुत प्राप्त प्रसंग. निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग पैठणच्या मालकांचा आहे. मालक हे अभंगाद्वारे दर्शवितात नेमकं साधू म्हणायचं कोणाला. ज्याच्या त्याच्या भ्रामक कल्पना असतात. आपोआपल्या बुद्धीनुसार ते साधूची व्याख्या किंवा कोणाला साधू म्हणायचं ते ज्याच्या त्याच्या परीनं ठरवतात. पण साधू कोणाला म्हणावं हे ज्ञानोबारायांचं ऐकायचं, हे तुकोबारायांचं ऐकायचं, हे नाथबाबांचं ऐकायचं, हे नामदेवरायांचं ऐकायचं, हे सावता महाराजांचं ऐकायचं, हे नरहरी महाराजांचं ऐकायचं, हे गोरोबा काकांचं ऐकायचं, हे कबीरांचं ऐकायचं. या अष्टादश संतांनी सांगितलंय की नमूद केलंय त्यांना आपण साधू म्हणायचं, त्यांना आपण महाराज म्हणायचं. विठाला सोबत चला दोघं पण आनंद होईल सगळ्यांना. विठाला तुम्ही सगळीजण आशीर्वाद द्या. पैठणच्या मालकांनी नमूद केलेली व्याख्या तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करेल. ज्याच्या अंतःकरणात दया आहे त्याला साधू म्हणायचं. दया प्रचंड वेदाचा अभ्यास आहे, शास्त्राचा अभ्यास आहे, पुराणाचा अभ्यास आहे, ज्ञानेश्वरी पाठ असेल, गाथा पाठ असेल, आणि कोणावर जर दया करत नसेल तर तो एक नंबरचा हरामखोर आहे. विठाला एखाद्या वेळेस असं होऊ शकतं ज्यानं समोरच्यावर परोपकार केला आणि दया केली, एखाद्या वेळेस त्याच्या कपाळाला आमदार साहेब गंध नसला तरी तो साधूच्या यादीत असू शकतो. एखाद्या शेतकऱ्याची पेरणी चालू आहे, बैल आजारी पडला. बैल 2 वेळेला आजारी पडतात बेले मामा. एक तर या पेरणीला आणि एक हस्त नक्षत्रात अतिउष्णता असती, म्हणजे बैलाला टिव्हा येण्याची पद्धत असते. ज्या त्या भागात त्या आजाराला वेगवेगळं नाव आहे. मग एक बैल आजारी पडल्यावर आऊत धरता येत नाही, टिपण धरता येत नाही, रासण्या धरता येत नाहीत, काहीच नाही करता येत. आपलं सगळं पेरणं वाहडं. पेरणं झालं म्हणत नाहीत कधी, संपलं म्हणत नाहीत, वाहडं म्हणायचं. भगव्यातलं कुंकू संपलं कधीच म्हणायचं नाही. शहाण्या बाईनं कुंकू वाहडंय, पेरणी वाहडी. पाहुणा चाललो म्हणत नाही, येतो म्हणतोय. आपल्याकडं अशी सोयीचं बोलण्याची पद्धत आहे. येतो बरं का, आणि पिशी घेऊन निघालाय. जर आपली पेरणी वाढली असेल, कळण्यासाठी सांगतोय, आटोपली असेल, आणि शेजाऱ्याचा बैल आजारी असेल, उदात्त अंतःकरणानं सांगितलं असेल आमचा बैल, दोन्ही बैलने आणि तुमची पेरणी करा, हजारो कीर्तनकाराची बरोबरी करण्याची ताकद त्याच्यात आहे. विठाला गळ्यात 7-8 माळी घातल्या आणि एखाद्याचा स्वर गेल्याच्या नंतर त्याला गुच्चा हाणला. असं म्हणतेत का? तू काय भीमसिंग जोशीचा चुलता आहे का सोंबळ्या? शिकल ना ते तरी. ह्या गुच्छ्या हाणणाऱ्यामुळेच भजने कमी झालेत. विठाला महाराज एखाद्याचं चुकत असेल त्याला जवळ घेऊन सांग, असा स्वर लाव, इथं असं गास, अशी साधना कर. ही साधूची व्याधी आहे. विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या भावनेनं एका महात्म्याच्या, एका सत्पुरुषाच्या, एका सिद्ध पुरुषाच्या, एका आचरणशील पवित्र साधूच्या आयुष्य वृद्धी करता केलेला हा खटापट आहे. ही साधना आहे, सायास आहे. गुरुवर्य परमश्रद्धेय उदासीन आखाड्यातील एक पवित्र साधू, आचरणशील साधू. कारण साधूचं सर्वात मोठं जर वरचं लक्षण कोणतं असेल, अंतःकरणातलं लक्षण कोणतं असेल, पवित्रतेचं एक केळ कोणती असेल तर ती फक्त एक हे आचरण. आणि अशा पवित्र आचरणशील संतांच्या आयुष्य वृद्धी करता केलेला हा खटापट.
गुरुवर्य महंत 108 श्री गुरु जीवनदासजी स्वामी यांच्या आशीर्वादातून, मार्गदर्शनातून, कर्तव्यनिष्ठेतून तुम्ही सर्व श्रद्धायुक्त अंतकरणाने भक्त परिवारानं केलेला हा अन्नदानाचा यज्ञ आणि कीर्तन म्हणजे नामाचा यज्ञ सर्वांच्या परिचयाच्या, सर्वांच्या अंतकरणातलं या परिसरात लाभलेलं गोड सरत्न श्री गुरु जीवनदासजी स्वामी. प्रकृती त्यांची थोडीशी वय खूपसं आहे, शरीराने थोडीशी साथ सोडलेली आहे, पण जेवढं काही आयुष्य असेल परमेश्वराने सर्व भक्तांना चालत बोलत असं श्री गुरु जीवनदास स्वामींना विटेवरच्या मालकांनी आणि काशीतल्या मालकांनी देवो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना या सर्व भक्त परिवाराची ती इच्छा आहे. आणि मुलीच्या लग्नात अन्नदान करते त्याच्याही पेक्षा श्रद्धेनं या सर्व परिसरातली लोक अन्नदान मोठ्या आवडीनं करतात. तुम्हा सर्व भक्तगणांना कोटी कोटी धन्यवाद. बाभुळगाव ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला हा अन्नदानाचा यज्ञ आणि सगळीजण विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी म्हणतात म्हणून भजनाचा यज्ञ. कीर्तनाच्या बाबतीत असं काही फारसं मोठे पण गाजवायचं नाही. मला नाही वाटत आमदार साहेब एखाद्या कीर्तनकाराने कीर्तन केल्यावर गावाला विमान येईल, मला अजून असा सापडलेला नाही. पण भजन महत्त्वाचं आहे. कीर्तनात रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल म्हणणे, आपल्या साधू संतांचा देवाच्या नामाचा जयघोष करणं याचं नाव कीर्तन आहे. आणि सर्वात मोठा यज्ञ कोणता असेल तर अन्नदानाचा. गोर गरीब श्रीमंत सगळीजण एकत्रित बसून अन्नदान ग्रहण करतात, हा प्रसाद ग्रहण करतात, हा सर्वात मोठा यज्ञ. या मला श्री गुरु जीवनदास स्वामींच्या खरं तर त्यांना या कार्यक्रमाला दुसरं एक नाव द्यावं लागेल, त्यांचा गुणगौरव सोहळा म्हणावा लागेल. त्यांच्या आचरणाची पोच पावती आहे, त्यांच्या सात्विकपणाची पोच पावती आहे, त्यांच्या या पवित्र तपाची ही पोच पावती आहे. आणि मला असं वाटतंय हा तिसरा मान मला भेटतोय, मी नशीबवान आहे. वाखारी ग्रामस्थांच्या वतीनं, चुडावा ग्रामस्थांच्या वतीनं, आणि आज हा तिसरा कार्यक्रम. परिसरात खूप कार्यक्रम चालू आहेत भरगतच, पण मला तिसऱ्यांदा योग आला बाभुळगावकर ग्रामस्थांच्या वतीनं. आदरणीय आमदार साहेबांनी सुद्धा मला स्वतः फोन केला. गावातली बरीच 7-8 प्रतिष्ठित माणसं चुडाव्याला भेटायला सुद्धा आली आणि संपर्क झाला, मला येण्याचा योग आला. आदरणीय या तिन्ही कार्यक्रमामध्ये मला श्रद्धेनं आणि आग्रहानं याच म्हणणारं व्यक्तिमत्व पूज्यश्री या पवित्र आखाड्यातील, या पवित्र परंपरेतील श्री गुरु जीवनदास स्वामीवर अतूट प्रेम करणारे, माझ्यावरही अतूट प्रेम करणारे गुरुवर्य पुरंदासजी स्वामींचा फारसा आग्रह होता. तिन्ही कार्यक्रमात वर्णी त्यांची आहे, श्रद्धा आहे, माझ्यावर प्रेमसुद्धा त्यांचं आहे. ते हजरसुद्धा आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. दोन्ही मृदंगाचार्य रेगावकर असतील, आदरणीय टेंभुर्णीकर असतील, दोन्ही मृदंगाचार्यांना प्रणाम. गायन क्षेत्रातलं गोर सौजस्वी रत्न आदरणीय आमचे गजुदेवा असतील, आदरणीय संतोष महाराज असतील, अमोल महाराज असतील, आदरणीय बाळू महाराज असतील, सोपान महाराज असतील, आणि ज्यांना प्रचंड पाठ आहे. तिसऱ्या कीर्तनात आज ते हजर आहेत माझ्यासोबत, आमचे आदरणीय बबन महाराज. वा, या सर्वांना मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या मारुतीरायाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. सर्व गावकऱ्यांनी मिळून, आमदार साहेब तुमचंही मोठं योगदान असावा. जागा मारुतीरायाला भरपूर आहे, पण आजूबाजूला होऊन गेली. कोणीतरी एका जागेवर मारुतीरायाला स्थापन करा आणि सगळी जागा मारुतीरायाच्या पुढं घ्या. एखादं चांगलं काम करत असताना होत असतं, जाळ शिल्लक लागल्यावर कडी उतू जात असती.
पण शिल्लक जाळ लावणाऱ्यानं जरा सरपण मागं घ्या. चांगलं काम होत असेल भारदस्त. आता सभागृह फार मोठे 2000 लोक बसतील असं आहे. जागा इतकी सुंदर आहे. नाही तर बऱ्याच मारुतीला जागा कमी आहे. काही काही लोक म्हणले त्याला कुठं पोरं होते, ते तर संन्यासी आहे, त्याला पोरं नसतात. पण ते पोरं कुठं तळ्यात टाकायचे का? हे आपण त्याचीच पोरं येतं, त्याच मालकाची येतं. आणि गोडसा असा तुमच्या योगदानातून, तुमच्या सहकार्यातून आणि गावातल्या गरीबातल्या गरीब 1 रुपया देणाऱ्या गरीबापासून त्याच्या सहकार्य असावा. अशा अवस्थेत एक चांगलं सभागृह करा. सभागृह म्हणण्यापेक्षा धर्ममंडप करा, भजन मंडप करा, की जेणेकरून कुठल्याही ऋतूमध्ये ते होत राहील. आणि ते करण्यासाठी सहकार्य आमदार साहेबाला करा, होत राहील. मारुतीरायाची कृपा इतकी मोठी असती. तुम्ही आज राजकीय क्षेत्रात माझ्या वाचनामध्ये 5-6 लोक आली महाराष्ट्रातली, त्याच्यापैकी तुम्ही एक आहात. कमी कालामध्ये समाजाचं अंतकरण जिंकणारा मराठवाड्यातला एकमेव कमी वयातला व्यक्ती नवघरे साहेब तुम्ही आहात. फार कमी कालामध्ये. कारण एवढ्या इंटरनेट जगामध्ये क्षणाक्षणाला बुद्धी पलटणाऱ्या लोकांच्या अंतकरणात अधिराज्य निर्माण करणं इतकं सोपं नाही. एखाद्या वेळेस 100-200 जनावरं ताब्यात घेता येतील, माणसं ताब्यात घेणं इतकं सोपं नाही. आणि ते तुमच्या वागण्याची पोच पावती. लक्षात आलं तुम्ही कुठे बसता, आल्याबरोबर मीच तुम्हाला इथं घेतलं, हे तुमच्या लिनतेचा पुरुषार्थ आहे. आणि खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये एखाद्या आध्यात्मिक क्षेत्रात गजूदेवा उंच गेलेला माणूस, लोकांनी स्वीकारलेला माणूस, ही माणसं ज्या वेळेला खाली पावलं ठेवून चालतात, स्थिर चालतात, त्यावेळेला लोकांनी सुद्धा हा आदर्शवाद लक्षात घेतला पाहिजे. मारुतीरायाच्या बाबतीत याच्याकरता सांगतोय की तुम्ही ज्या अर्थी आमदार झाले त्यावेळेला ह्या मातीचा सुगंध, ह्या मातीचा आशीर्वाद, ह्या मारुतीरायाचा आशीर्वाद तुम्हाला, मी साधूवर अभंग घेतलाय, संतांचा आशीर्वाद लागतो. मारुतीरायाच्या समोर मोठा धर्ममंडप करा, दर्शन मंडप करा, भजन मंडप करा. याच्याकरता सांगतोय. बिभीषण ज्या वेळेला रामप्रभूंकडे गेले बेले मामा, आणि रामप्रभूचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, देवा मी अमर आहे, मी मरत नाही. माझा भाऊ मरकाय, माझे दोन्ही भाऊ मरकेत, मी अमर आहे. बिभीषण अमर होता 7 चिरंजीवापैकी आमदार साहेब. मी अमर आहे. मला एक काम करा, माझ्या भावानं फार मोठी चूक केलेली आहे, तुमची धर्मपत्नी अशोक वाटिकेत आणून ठेवली. आता तो ऐकत नाही, तुम्ही त्याला मारणार आहात. पण माझी इच्छा आहे मी राजा व्हावा. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या हातात बिभीषण राजा करायचं होतं. तरी पण प्रभू रामचंद्रानं सांगितलं, तुझ्या प्रारब्धात काही गोष्टी चुकीच्या आहेत, तू राजा होऊ शकत नाहीस. आणि हे प्रारब्ध जर दुरुस्त करायचं असेल तर ह्या सिंदूर लावलेल्याच्या पाया पड. पुरंदास स्वामी, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी तुमच्या भगव्या वस्त्रातल्याचं दर्शन घ्यायला लावलं. ती व्यक्ती म्हणजे मारुतीराय. आणि मारुतीरायचं दर्शन घेतल्याच्या नंतर मारुतीरायानं पाठीवर थाप टाकली. आणि पहिला राजा शब्द जर बिभीषणाला कोणी वापरला असेल तर तो मारुतीरायानं वापरला. आणि त्याच मारुतीरायाची ग्रामदेवतेची तुमच्यावर कृपा आहे. होईल तिथपर्यंत जितकं मोठं. आता हे तर इथं तर कोणाला मळ लागायचं ठेवलंच नाही तुम्ही सगळ्यांनी, गावकऱ्यांनी अगदी गोड सगळे ते ब्लॉक वगैरे सगळे बसवले, अगदी छान. असंच एखादं सभागृह झालं तर निश्चित पुन्हा तुमच्या परिसरावर नव्हे, तुमच्या सगळ्यांवर मारुतीरायाची कृपा होईल. आणि सुरेशरावची इथं बघा ना, गावातली लोक म्हणत होते नाही का, कुठेच सुरेशराव, तोंड फिरवायचं नाही मारुतीराय. चांगलं काम करत असताना काय हरकत आहे? चांगलं काम गुरुवर्य जीवनदास बाबांनी सांगितलं करा, मी आहे तिथं. पण साधूचं ऐकून काही गोष्टी करायच्या असतात. चांगल्यासाठी जी गोष्ट होत असती का ती करायला कधीच नाही भिली पाहिजे. आणि बघा, तिथं भजनच व्हावं असं नाही. आमदार साहेब, त्या मंडपामध्ये जर एखाद्या गरीबाच्या पोरीचा साखरपुडा झाला तर 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य 1 रुपया देणाऱ्याला पण लागू शकतं. विठाला श्री गुरु जीवनदास स्वामींना सदृढता प्राप्त व्हावी. आयुष्य जे काय असेल, भगवान शिवजींनी, भगवान पंढरीतल्या मालकांनी जे काय आयुष्य असेल त्यांना, त्यांच्या तपाच्या, त्यांच्या साधनेनं त्यांना ते प्राप्त आहे. पण ते आयुष्य सदृढ जेवढं असेल तेवढं भक्तगणांना पाहत बोलत मिळावं अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो.
तुमच्या गावातल्या लोकांनी कोट्यावधी जप केलाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. माझ्याकडं पत्रक आलतं मगाशी दिलं त्यांनी. एक पत्रक दिलं त्याच्यावर एका व्यक्तीनं इतक्या लाख जप केला पुरंदास स्वामी असं त्याचा उल्लेख. म्हणजे किती श्रद्धा आहे, किती भाव आहे. आणि खरं पैसे न खर्च करता कुठलाही सायास न करता केलेला खरी साधना म्हणजे भगवंताचं भजन आहे. ओम नमो भगवते या नामाचा तुम्ही गोडसा जप केला गुरुजींसाठी, जीवनदास स्वामींसाठी. पुनश्च एकदा पुरंदास स्वामींना प्रणाम करतो. आमचे माऊली महाराज सुद्धा या ठिकाणी आलेत. नवीन तडफदार परमार्थातलं रत्न आहे, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. विठाला विठाला. तया कशाला म्हणायचं. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा भक्ती पुरुषार्थ. थोडं जिथं गळतंय तिथं बाजूबाजूला थोडंसं सरका, आता त्याला विलाज नाही. आपलं कीर्तन पावसाच्या घरात आहे. आता दुसऱ्याच्या घरात राहायचं म्हणल्यावर ते कुठेही खिळे ठोकू देत नाही. आणि तुम्हाला खिळे ठोकायचा नाद आहे, टोपी अडकायला, पिशवी अडकायला. आता किरायाच्या घरात कसं त्यानं ते चांगली रंगरंगोटी केलेली असते, त्याच्यामुळे ते ठोकू देत नाही. विठाला काय होत नाही. आणि त्याची गरज पण आहे, त्याची गरज आहे. पाऊस येणं हे शुभतेचं प्रतीक आहे, प्रसन्नतेचं प्रतीक आहे. पर्जन्य हे सुख समृद्धीचं लक्षण आहे. आमदार साहेब, जगातली कुठलीच शक्ती नाही गहू जेऊ तयार करायची. आपल्या भारत देशातले नाही, विश्वातले जरी तुमची सगळी राजकीय लोक एकत्रित आले तरी गहू ज्वारी तयार करता येत नाही. सगळे व्यापारी एकत्रित आले तरी गहू ज्वारी करता येत नाही. सगळे शिक्षण क्षेत्रातले एकत्रित आले तरी गहू ज्वारी करता येत नाही. आमचे सगळे महाराज एका जागेवर आले तरी गहू ज्वारी तयार करता येत नाही. वरुणाचीच कृपा आहे. आणि त्याच्यासाठी एवढं बघा, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये, पालखी सोहळ्यामध्ये लाखो लोक, अधिकारी लोक तर कीर्तनकार सुद्धा छत्री धरू देत नाहीत. ते पावसात कीर्तन करतात. प्रथा आहे तशी, धरू देत नाहीत. आपण तर काय मोजक्या रिमझिम मध्ये. विठाला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचं भक्तीचं सूत्र विटेवरच्या मालकापर्यंत पोचलं. चांगल्या माणसाचा केलेल्या कामाची पोच पावती ही पोचत असते. चांगल्या फुलाचा सुगंध पोचत असतो. चांगलं काम वाऱ्या हाती प्रत्येकाच्या मुखामधून याकडेची त्याकडेला कोपऱ्यावर चांगलं काम पोचत असते. आईसाहेबाने विचारलं देवाला, प्रभू कोण तुकोबार आहे. साधू आहेत, वारकरी आहेत, आपल्यावर अतूट प्रेम करणारे आहेत, सर्वसामान्य जीवावर प्रेम करणारे आहेत. पण आईसाहेब स्त्रीभाव होता. आईसाहेबांनी विचार केला, मला तुकोबारायाचा भाव बघायचा, श्रद्धा बघायची. तुकोबारायाचं लोकांवरचं प्रेम बघायचं, भक्तीवरचं प्रेम बघायचं, देवावरचं प्रेम बघायचं, गोरगरिबावरचं प्रेम बघायचं. आणि विटेवरच्या मालकीने एक जीर्ण साधारण एक साधा कपडा अंगावर वस्त्र घातलं. महाराज लक्ष्मी येते. साधे वस्त्र घातले. एक म्हणजे वस्त्र म्हणजे साधी साडी, साधं लुगडं, 4-2 ठिकाणी फाटलेलं आहे, विरलेलं आहे. फार कमी मोलाचं, कमी किमतीचं लुगडं घातलं. वय सुद्धा इतकं म्हातारं घेतलं की गालाच्या झुरळ्या लोंबलेल्या आहेत. डोळी अशी किलकिल झालेली आहेत. हाता पायाशी बारीक झालेली आहे. हातामध्ये काठी आहे. अत्यंत क्षीण वय घेतलेलं आहे. आणि तुकोबारायच्या दारामध्ये सकाळी 3:30 वाजता तुळशी वृंदावनापाशी आईसाहेब जाऊन बसले. तुकोबारायचा नित्य ठरलेला नियम होता. त्या वेळेला उठून तुकोबारायांनी खांद्यावरती धोतर टाकलं आणि तीर्थराज इंद्रायणी मातेच्या स्नानाकरता तुकोबाराय निघाले. जय जय राम कृष्ण हरी. तुळशी वृंदावनापाशी पाहिलं तर एक म्हातारी बसलेली. हात छातीवर टेकला. माय कोण आपण. अरे ती लक्ष्मी आहे. आणि विटेवरच्या मालकिनीनं हा तुकोबारायाचा भक्ती पुरुषार्थ पाहण्यासाठी केलेलं नाटक आहे. नाटक आहे ते. आणि खऱ्यापेक्षा नाटक जास्त शोभून दिसते. नाटक हे जास्त शोभते बरं. वस्तुस्थिती खऱ्या गोष्टीपेक्षा जाधव नाटक शोभून दिसते. संभाजीनगरहून जाधव सुद्धा आले. इतकं साधं रूप घेतलं, इतकं साधं रूप की तुकोबाराय
तुकोबारायांना बघितल्याच्या नंतर असं वाटलं की काय अवस्था असेल या म्हातारीची, किती थंडीत बसलेली आहे माई. काय माय कुठून आलात? काही नाही, फिरत आहे मी. रात्री कुठं होतात? तुमच्या दारात. माय दार खटखटायचं असतं हो, तुम्हाला मध्ये घेतलं असतं. गारठ्यामध्ये थंडीत बसलात. होय, जा मध्ये बसा. म्हातारीच्या रूपातल्या विश्वाच्या मालकिनीनं तुकोबारायला सांगितलं, मला बसायचं नाही, मी फिरत राहते, मला पुढच्या गावाला जायचे. मी तुमच्याकडनं एका अपेक्षेनं बसले. तुमच्या दारात तुळशी वृंदावने, हिरवीगार तुळसे आणि तुकोबारायचं वृंदावन होतं. ते का आपल्या वृंदावनासारखं नव्हतं. बाजूला एक मेघ ठोकलेली, त्याला बोकड्या बांधलेला, इकून शेळी बांधलेली, असं घर नव्हतं ना आपलं. म्हणजे तुळशीच्या बाजूलाच बोकड्या, शेळी. हो, वारकऱ्याचं घर आहे. आणि वारकऱ्याला जिव्हाळा असतो, श्रद्धा असती वारकऱ्याला, दया असती वारकऱ्याकडं. म्हणून मी एका अपेक्षेनं तुमच्या दारात बसले की मला एक लुगडं पाहिजे, एक साडी पाहिजे, एक पातळ पाहिजे, एक लुगडं पाहिजे, एक नवार पाहिजे. तुकोबारायानं सहज सांगितलं, बाई आमच्याकडे एकच लुगडं आहे, माझी पत्नी आहे, आणि ते लुगडं हे कणगीवर वाळत घातलंय. मी उठायच्या अगोदर तिची आंघोळ होती. अरे तुकोबाराय बोलतात, मी नाही. आईसाहेबाला मी कसं तसं बोलू? आणि हे जर दिल्याच्या नंतर माझी पत्नी काय नेसेल? ठीक आहे, येते मी. डाव्या गुडघ्यावर हात टेकला, उजव्या हातातली खालची काठी हातात घेतली आणि कणत कुथत आईसाहेब उठल्या. सोंगेवर लक्ष्मीची ही अवस्था असती का? सोंगे सोंगे कणत कुथत उठल्या. येते दादा. मला असं वाटत होतं की माळा घालणारे, गंध लावणारे दयाळू असतात, पण आज कळालं माळा घालणारे पण दयाळू नसतात, गोपीचंद लावणारे पण दयाळू नसतात, बुक्का लावणारे पण दयाळू नसतात. हे आज लक्षात आलं. माझ्या अंतकरणात हा खोटा भ्रम होता की मी ही टिळे टोपी करणाऱ्या लोकांना साधू समजत होते, दयाळू समजत होते. आज लक्षात आलं हे पण भोंदू असतात. हे देखावा करणारे सुद्धा भोंदू असतात. तुकोबारायाने विचार केला, आपल्या माळेपर्यंत पोचली म्हातारी, आपल्या गंधापर्यंत पोचली, संप्रदायापर्यंत पोचली, पण धर्मसंकट कोणतं आहे बघा ना. नाही द्यावं तर हिच्या लाऊडस्पीकरची लाईट जात नाही. तिचं लाऊडस्पीकर रेगावकर म्हणजे तोंड बुवा, त्याची लाईट जात नाही. पुरंदास स्वामी ती गावगाव सांगणार, मी अमक्या अमक्या बोलोबा आंबिलेंच्या दारात गेलते आणि एकेकाळी दुष्काळामध्ये लोकांना गहू ज्वारी वाटणाऱ्या बोलोबा आंबिलेंचा मुलगा मला लुगडं देत नाही. ही गावगाव म्हातारी चर्चा करीन. माझं नाव जाण्याचा विषय नाही, माझ्या संप्रदायाचं नाव जाते. मी माऊलील मगाशी म्हटलं, वाक्य कीर्तनात सांगत असताना आचरणशील लोकांच्या तोंडातून पडलेलं सांगायचं. हे व्हॉट्सअपहून घेतलेल्या नालायकायचं सांगायचं नाही. ते पुराण माणसाला पवित्र करत नसते. विठाला तुम्हाला एक सांगू का, मी कीर्तन करत असेल, मला लोक मानत असतील. मला वाटते फार दिवसापूर्वी मी एकदा आलतो इथं आणि या वसमत तालुक्यात पहिल्यांदा एका पाहुण्यांच्या श्राद्धाला मला तुम्हीच आणलं होतं. वसमत तालुका त्यावेळेला मला तुम्हीच दाखविला. त्याच्या अगोदर या तालुक्यात माझं कीर्तन पण नव्हतं झालं. इथं जवळच गाव आहे, हां तिथं कीर्तन, आणि तुम्ही त्यावेळेला मला फोन केलता. विठाला विठाला प्रचंड फिरत असेल, पण तुम्ही जर मला सांगितलं ना मारुती रे आपल्याला उचलाय, ती ताकद माझ्यात नाही. मला भगवंताच्या कृपेनं, सरस्वतीच्या कृपेनं बोलता येईल, पाठांतर आहे, आचरणात वागतो, पण माझं ते तप नाही देव उठवायचं. त्याच्यासाठी ही लोक लागतील, ही लोक लागतील. कधी कधी असं मनात लक्षात घेतलं पाहिजे की आपण त्या दशेला यावं, त्या अधिकाराला यावं.
आंबा तोडल्याच्या नंतर रस करता येत नाही, पण करता येईल. आंब्याचं पण करता येईल, आंबील करता येईल, त्याचा तक्कू करता येईल. कच्चा चिरून हळद आणि मीठ लावून जेवणात घेता येईल, रस नाही करता येत. रसासाठी त्याला पारी लागू द्यावं लागते, त्याला पिकवावं लागते, त्याला मुरवावं लागते, तर त्याचा रस. आणि साधूचं जीवन हे मुरलेलं असतं. म्हणून परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये, आचरणामध्ये मुरलेल्या लोकांची वाक्य वापरायची, ती सिद्ध असतात. तुकोबाराने विचार केला, एवढ्या पवित्र परंपरेनं जोपासलेला हा संप्रदाय, ह्या संप्रदायातल्या लोकांना गालबोट लागता कामा नये. म्हणून लुगडं द्यावं. पण दुसरं एक संकट उभं राहिलं, जिच्याशी आपण पाणी ग्रहण केलंय, अग्नीच्या साक्षीनं 7 फेरे घेतले, तर सोयऱ्या धायऱ्याच्या विष्ट मित्राच्या साक्षीनं आपल्या अंगावर अक्षदा पडल्या. जीवनभर ती आई वडिलांचं गोत्र सोडून आपल्या गोत्रात आली. त्या पत्नीचं संगोपन आपण लालनात करायचं. लालनात पालयन्ते भार्या, हा कौटुंबिक पुरुषार्थ आहे. लालनात पालयन्ते भार्या, ताडनात नाही, लालनात. आणि आपण जर पत्नीचं लुगडं दिलं, ती जर उघडी राहिली तर आपली आबरू जाते. तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीशी. बायकोच्या अंगावरचं लुगडं फाटल्याच्या नंतर तिच्या मायबापाची लाज जात नाही, तिच्या सासू सासऱ्याची लाज जात नाही, तिनं ज्याच्यासोबत लग्न केले त्या नवऱ्याची इज्जत जाते. म्हणून तरुणांना सांगतो, इकडं तिकडं भाटूर भुटूर 2-2 वाजूस तर हे 3/6चं पुराण इचकीत बसण्यापेक्षा 2 पैसे कमवा. 2 पैसे कमवा. पैसा देव नाही आमदार साहेब, पण देवापेक्षा कमी बी नाही, कमी पण नाही. आज हे अन्नदान करायचं, कोणता दुकानदार म्हणला फुकट न्या? देईन ना आमदार साहेब ते फुकट, पण त्याची बायको, त्यालाही लेकर बाळ आहेत ना, बेले मामा, त्याला फुकट कसं देता येईल? म्हणून या विश्वातला प्रत्येक पुरुषार्थ पुरुषार्थानं परिपूर्ण करायचा असेल तर पैसाच लागतो. संभाजीनगरहून गाडी निघली, पुरंदास स्वामी, भगवे कपडे, जटाधारी आहेत. पेट्रोल पंपा मला म्हणला का लावा गाडी, हां ढक्कन बंद केलं, घ्या पुढं. नाही शक्य, पैसा लागतो. साधू असो, आपण तर कौटुंबिक जीवनातले संसारातली माणसं आहोत. मला असं वाटतंय आपल्या तरुणांनी शिक्षण संपल्याच्या नंतर जो मायबापाचं फुकट खातो का, त्याच्यासारखा भडवा कोणी नाही. विठाला शिक्षण संपल्याच्या नंतर रिकामं बसायचंच नाही. त्यानं काय वाट्याला उद्योग येईल ते काम करायचं आणि 2 पैसे घरी आणायचं. त्याच्यासारखा पुरुषार्थी दुसरा कोणी नाही, पुरुषार्थी कोणी नाही. तुकोबारायांनी विचार केला, आपला कौटुंबिक पुरुषार्थ मातीत जाईल. पत्नी उघडी आहे, आपलंच वाक्य, तरी ते लाज स्वामीशी, नवऱ्याची लाज जाती. मग द्यावं तर ते संकट आहे, न द्यावं तर संप्रदायाचं नाव जाते. महाराज ज्याचं निष्ठेनं भजन केलंय त्याचंच अंतकरणात भजन केलं. डोळे झाकले आणि वळणीवर टाकलेल्या त्या कणगीवर टाकलेल्या त्या लुगड्याला, त्या पितांबराला हात लावला आणि सांगितलं, देवा आता तुला काय करायचं ते कर. तुकोबारायच्या 61 नाटापैकी एक नाट गोडे, आता तुझं कळेल ते करेल. तुला काय करायचं ते कर. तारायचं तर तार, मारायचं तर मार, जवळ घ्यायचं तर घे, दूर फेकायचं तर फेकून दे. तुला काय करायचं ते कर देवा, पण आता हा पुरुषार्थ आमचा तू सांभाळ. दारात आलेल्या गरीब माऊलीला बिना वस्त्राचं जाऊ देता कामा नये आणि वस्त्र अंगावर टाकून दिलं. डोळे झाकलेन प्रणाम केला. सुरेशराव माथारी उभी राहिली, माथारीच्या रूपात नाही, आमदार साहेब पंढरपुरातल्या मालकिनीच्या रूपात. आणि तुकोबाराय डोळे झाकून खाली. प्रकाश पडलाय, प्रकाश पडलाय, प्रकाश पडलाय. लक्षात घ्या, चित्रातली लक्ष्मी इतकी सुंदर दिसते, त्यावरती प्रत्यक्ष लक्ष्मी किती गोड दिसत असेल. गाडी ड्रेस असेल ना पुन्हा दुसरं, भिजून जाणारी ड्रेस तुमचा. प्रत्यक्ष लक्ष्मी, प्रकाश पडलाय. पहाटेचा वेळ आहे, सूर्यप्रकाश नाही. आतनं आवाज दिला, अहो ऐकलत का, अहो ऐकलत का, तुम्ही उठले नाही का अजून, अचानक कस काय उजळलंय. तुकोबारायांनी डोळे उघडून पाहिलं तर प्रकाश पडला आणि वरे पाहिलं तर पंढरपुरातली मालकीने चरणावर डोकं ठेवलं. तुकोबारायाच्या पाठीवर ही जी पाण्याची थेंब पडतात का,
अशीच थेंब पाठीवर पडत होती, पण ते लक्ष्मीच्या डोळ्यातली पडत होती, विटेवरच्या मालकिनीच्या डोळ्यातली पडत होती. आणि विटेवरच्या मालकिनीनं तुकोबारायच्या दोन्ही बाहू पकडल्या आणि उभं केलं. महाराज, आज कळालं तुमचा पुरुषार्थ किती मोठा आहे, काय भाव तुमचा मोठा आहे, सर्वसामान्य जीवावर तुमचं किती अतूट प्रेम आहे. आणि मग विटेवरच्या मालकीन पंढरपूरला गेल्या आणि सारख्या रडत होत्या. देवानं विचारलं, काय झालं रमा तुला, लक्ष्मी काय झाली, काय झालं. आईसाहेबानं सांगितलं, प्रभू मला आज कळालं तुकोबाराय काय. तुकोबारायचा बाकीचा पुरुषार्थ मोजण्यासाठी माझ्याकडे तराजू नाही, मी एकच पुरुषार्थ पाहला, तुकोबारायच्या अंतकरणामध्ये गोरगरिबाकडे पाहताना दया किती मोठी आहे, दया किती मोठी आहे. आणि ही दया ज्याच्याकडे आहे त्याला साधू म्हणायचं, असं मालक पहिल्याकडे सर्व. तुमच्या राजकीय कारकिर्दीत जर एखाद्या गावाला पाण्याचा बोर पडला असेल, एखाद्या गावात बोर तुमच्या राजकीय कारकिर्दीत, आणि त्या बोरला जर पाणी गोड लागलं असेल आणि तमाम गावातल्या लोकांनी त्या विहिरीचं बोरचं पाणी पिलं असेल, तर 1000 सत्य केल्याचं पुण्य आमदार साहेब तुम्हाला. साधू होण्यासाठी रात्रंदिवस भजन करावं लागतं असं नाही. साधू होण्यासाठी दया अंतकरणात असावा. पुरंदास स्वामीची दया, आणि दया ज्याच्या अंतकरणात ते तो साधू आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी कितीतरी दुरून पायात चप्पल न घालता खांद्यावर आणलेली कावड ती एका गाढवाच्या तोंडात टाकली. गाढवाच्या तोंडात. पण ते गाढव होतं बरं बेले मामा, आमदार साहेब, ते गाढव होतं. आपण 2-2 पायाच्या लोकांना सुद्धा गाढव म्हणतो. ते खरंच गाढव होतं, खरंच गाढव, खरंच गाढव होतं, खरंच गाढव. मुकाप्राणी पशुकाय पाप पुण्य जाणी ती उत्तम मध्यम भोग भोगीती. सगळ्याच्या खिंडीतनं बघलं, वेगात सांगतोय, पाऊस येतोय, आपणही थोड्या वेळात आत बाजूला सरकले आणि ती कावड घेतली. गाढव हातपाय विस्कळतय, तोंड विस्कळलेले, त्याचं जीभ बाहेर पडते, त्याच्या तोंडात पाणी टाकणार. तार्किक लोक खूप असतात, तर्क काढणारी लोक एवढी तर्क काढणारी असतील, इतकी तर्क काढणारी असतील की त्या तर्काला सीमाच नाही. आणि ही तर्क काढणारी फारशी काही अभ्यासू पण नसतात.
काही तर्क, कशाचाही तर्क काढणार, कोणीकडे कुठलाही तर्क काढणार. काही लोकांनी सांगितलं आपण एवढ्या दुरून आणली, सोहळ्यात आणली, कोणाला खेटलो नाहीत, खाली बसलो नाहीत, ती कावड घेऊन असताना लघुशंकेला बसलो नाहीत, बहिर्दिशेला नाही, काही नाही, इतक्या श्रद्धेने आणली, ही गाढवाच्या तोंडात कशी टाकायची. पहा मोठ्यांचा सिद्धांत कसा असतो. ही कावड आपल्या जवळ पाणी असताना जर पाण्या वाचून गाढव मरत असेल तर अशा लाखो किलोमीटरहून आणलेल्या कावडी भगवान शिवजीला समर्पित केल्या तरी भगवान शिवशंकराला त्याचा अभिषेक होणार नाही. आणि आपण आणलेल्या पाण्यानं जर या गाढवाचा प्राण वाचत असेल तर 1,00,000 अभिषेक शिवजीला केल्याचं पुण्य आपल्याला. राजकारण सोडून परमार्थात आल्यावर लोक इतकं प्रेम करायलेत. विद्यमान आमदार खांद्यावर उपरनं टाकायलेत, राजकारण सोडून परमार्थात इतकी ताकद आहे बघा. विठाला आमचं ऐकून तुम्ही राजू साहेब हातात नादी लागू नका. परिसराचं कल्याण करा, कारण ज्या त्या गोष्टी ज्या त्या काळात केल्या पाहिजे. तुम्ही आताच आमच्याकडे येऊ नका. नाही कीर्तन ऐकले तरी चालते, तुम्ही लोकांचे प्रश्न मिटवा. कोट्यावधी कीर्तन ऐकल्याचं पुण्य प्राप्त होते. विठाला काही राजकारणातले लोक प्रश्न काहीच नाही, कीर्तनात पुढं. अरे सुंबळ्या तू इकडं नको रे, तुला आमदार केलंय कशा करता, तुला खासदार केलंय कशा करता, तुला मंत्री केलंय कशा करता. आमच्यात येण्यासाठी नाही, या समाजाची सेवा करण्यासाठी तुला केलंय. विठाला माझ्यावर अतूट प्रेम करणारं व्यक्तिमत्व जालना हॉस्पिटलला डॉक्टर हुशे साहेब आहेत. आमची सहज चर्चा झाली. त्यांचे काका वारले, त्यांनी हॉस्पिटल 1-2 दिवस बंद ठेवलं. म्हणलं बंद करू नका. रात्री बेरात्री त्यांच्या धर्मपत्नी आमच्या ताईसाहेब अंजलीताई गायनिक आहेत. रात्री बेरात्री एखाद्या माऊलीचं पोट दुखत असन, तिला तिच्या बाळाला तिला जर सुखरूप करून तुम्ही घरी पाठवलं असेल तर तुमच्या सासऱ्याला ती श्रद्धांजली ठरेल. रात्री बेरात्री एखादा पेशंट व्याधीग्रस्त आला, त्याला औषधोपचार करून वेदनेतून मुक्त केलं तर ही तुमच्या काकाला आदरांजली ठरेल. हे सगळं काम आहे. ज्या कामाकरता माणसाला पाठवले ना ते काम त्यानं केलं पाहिजे. तुमच्या क्षेत्रामध्ये पांडे नावाचा राजा होऊन गेला. त्यानं समाजाची सेवा बंद करता भजन करायला सुरुवात केली. महर्षी अगस्तीनं त्याला शाप दिला, तू राजा आहेस, तुला समाजाची सेवा करायची. तू समाजाची सेवा त्यांचे प्रश्न न मिटवता माळ घेऊन जंगलात बसलास, अरे तू जंगली प्राणी आहेस. हत्तीच झालं ते. त्याचाच गजेंद्र पुढं. म्हणून राजानं समाजाचे प्रश्न मिटवा. विठाला आणि समाजकारण करत असताना धर्मकारण करायचं, परमार्थ जोपासायचं, आपली धर्माची दिशा सुद्धा सांभाळायची. धर्म करणाऱ्या लोकांना आलुलकीनं आजीजीनं बोलणं हाच तुमचा पुरुषार्थ आहे. विठाला शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी ती पाण्याची कावड गाढवाच्या तोंडात टाकली. गाढव उठलं, चालत निघलं. महाराज आता आचार्य असतील, पंडित असतील, शास्त्री असतील. पैठणला शास्त्रींची कमी नव्हती, कारण शास्त्री खरा आहे का खोटा हे पैठणला तपासल्या जायचं. शास्त्री का नुसतं पत्रिकेवर नाव टाकलेलं आहे. त्या ओरिजिनल पदव्या तपासायचं केंद्र आमदार साहेब कुठे असेल तर ते प्रतिष्ठानला पैठणला होतं. एवढं आपला महाराष्ट्र, आपला मराठवाडा विद्वत्तेचं टोक आहे. त्याच्या अगोदर जर पदवी कुठं दिल्या जायची तर ती फक्त काशीला.
त्याच्या व्यतिरिक्त शास्त्री पदवी कुठे दिल्या जायची नाही. आणि तिथे अशी मोठी मोठी आचार्य लोकांनी विचार केला, आपण देवासाठी, भगवान शिवजीसाठी, आपल्या परमेश्वरासाठी आणलेली कावड आपण गाढवाच्या तोंडात टाकावं. एखाद्या वेळेस गाईच्या तोंडात टाकली असती तर ठीक आहे, एखाद्या वेळेस म्हशीच्या तोंडात टाकली असती तर ठीक आहे, दूध निघन. गाढव काय देणार आहे? गाढव काय देणार आहे? मला असं वाटतं गाढवालाही साधं समजू नये. एखाद्या वेळेस म्हशीचं दूध लेकराला चांगलं नसतंय. म्हशीचं दूध लेकराला, आमदार साहेब थोडंसं मागं पुढं सरका, लय भिजता तुम्ही. म्हशीचं दूध लेकराला चांगलं नसते, गाईचं असते. पण हेही दूध निरसं जर लेकराला चारलं, पाजलं तर लहान लेकराच्या पोटातलं येते. पण हे बाकीच्या दुधानं आलेलं पोटातलं दुरुस्त करायची ताकद गाढवाच्या दुधात. म्हणून आमच्या कॉलनीत एक बाई आली, तिच्या नवऱ्याच्या हातात गधी, गाढवी, आणि ते दूध घ्या, दूध घ्या, दूध घ्या, दूध घ्या. आता शिकलेल्याच्या बायका जर त्याचे नवरे नोकऱ्याला यायला त्याला त्या गाऊनवरच बाहेर आल्या. गाढवी बुजू लागली, म्हणजे गधीनं पण गाऊनवरल्या बायकाला स्वीकारलं नाही. बुजू लागली गधी. हो, ती भेऊ लागली कोण आले, कारण तिनं लुगड्यातल्या साड्यातल्या बायका पाहिल्या, महाराष्ट्रातल्या गाऊनवरल्या नाही पाहिल्या. या दनादनाच आल्या बाहेर. तर ती बुजू लागली. तर ती गधीजीच्या ज्याच्या हातात होती ते म्हणे, अरे तुम्ही लुगडं नेसून या, आमची गधी बुजायली. बुजणं कळतं ना तुम्हाला, म्हणजे भ्याली. गधी सुद्धा भेऊ लागली ना गधी दादा. मग त्या पुढं आल्याच्या नंतर एक लुगड्यावाली म्हातारी आली, बाई दूध पाहिजे. वाटी घेऊन आली. आता वाटीत दूध कशी देईन ती? 5 ml दूध दिलं 150 रुपयाला आमदार साहेब. त्या लेकराला पाजल्यावर पोटातलं कायमचं राहिलं. कसं काय म्हणता तुम्ही? माझ्या लहानपणी गायवाडा करीत होते, गायवाडा दीपावलीच्या परेडमध्ये शेणाचा करायचे माऊली महाराज. तर त्याच्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये गाढव करत होते, गाढव. कारण जगाचा मालक ज्या वेळेला रात्री जन्माला आला ना, गोकुळात ज्या वेळेला वसुदेव कृष्ण परमात्म्याला घेऊन आले, त्यावेळेला सर्व प्राणी शांत होते. गाढव कोण्याही टायमाला लोळत नाही आणि कोण्याही टायमाला भुकत नाही. पण ज्या वेळेला जगदानंद कंद जगतपटी विटेवरचे मालक द्वारकेमध्ये वसुदेवाच्या डोक्यावर असलेल्या सुपात प्रवेश करतात, गोकुळात प्रवेश करतात, त्यावेळेला गाढव बुबुक्कार करते. म्हणून त्या गायवाड्यात गाढव करण्याची पद्धत होती. कारण विश्वाच्या मालकानं प्रत्येक प्राणी निर्माण केलाय ना, ते त्याच्यात तुमच्या सोयीसाठी केलाय. तुम्हाला वाटत असेल लोक डुकराला घाण म्हणतात. एक जण म्हणला डुक्कर तयार कशाला केलं? ज्यांना अक्कल नाही ते रस्ते नीट करण्यासाठी डुकराला केले. आजही बिनाकली लोक आहेत का नाही आमदार साहेब? किती शासन सुविधा देतंय तुमचं सगळ्या गोष्टी, तरी पण रस्त्यावर बरीच काही डुकरं असतात का नाही? तर या 2 पायाच्या येडपटायनं केलेली घाण दुरुस्त करण्यासाठी डुकराचा जन्म आहे. कसं काय म्हणता तुम्ही त्याला वाईट? आपण वाईट नाही म्हणायचं कोणाला, आपला तो अधिकार नाही. मग ही सर्व तार्किक लोक म्हणत होते, बुद्धिवादी लोक म्हणत होते, नाना प्रकारचा अभ्यास केलेली लोक म्हणायचे गाईच्या तोंडात कावड टाकली शक्य होतं, म्हशीच्या तोंडात टाकली शक्य होतं, गाढवाच्या तोंडात का? तर भक्ती पुरुषार्थ आपला याचा श्रेयवाद तपासण्याची ताकद श्रुतीकडे होती. श्रुतीकडे होती. आणि श्रुती जगातली पहिली पत्रकार पुरंदास स्वामी, पहिली पत्रकार श्रुती. आणि श्रुतीकडे तो पत्र न्याय दिला आणि श्रुतीने यमधर्माच्या दरबारात न्याय आपलं परिपत्रक दाखल केलं. आणि यमधर्मानं सांगितलं सगळ्या विद्वानांना, तुम्ही एवढ्या वर्षापासून कावड देवाला समर्पित करता, त्याचं इतकं पुण्य, एवढं पुण्य. आणि गाढवाच्या तोंडात एकच कावड टाकली, त्याचं इतकं पुण्य. म्हणजे एक प्राणी तुमच्या पाण्यानं वाचलाय, त्याचं पुण्य इतकं मोठं आहे. यमधर्मानं सांगितलं ते मोजण्यासाठी माझ्याकडं तराजूच नाही. म्हणून गोरगरिबावर नाही, मुक्या प्राण्यावर दया करणारा सुद्धा साधूच्या यादीत येतो. म्हणून ज्यांचा अभंग आहे त्यांनाच पुरावा द्या. सर्व
तुमची परीक्षा पाहत नाही, 10 मिनिटात पूर्णविराम करतो. माझ्यावर कृपा आहे मारुती राहायची, माझ्या अंगावर गळत नाही अंगार. चौकून गळायले मी मोकळ. ते म्हणले छत्री आणू नका, धरली त्या मालकानं आपल्यावर. तितकीच घोंगडी कोरडी आहे. ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कुंदा खांदी चोर. नशीब चांगलं. पुरंदास स्वामी तुमच्या बी अंगावर गळत नाही, खरंच नाही, एकही थेंब नाही. मी तरी जरासं भिजलो, कारण मी भरकाच आहे ना. हे निष्कलंक लोक आहेत. मला जरासा का होत नाही, संसाराचा चिखूल लागलाय ना विठाला. आमदार साहेब तुम्ही भिजले याचं कारण सांगतो तुम्हाला. घासल्याशिवाय काहीच भेटत नाही, काहीच भेटत नाही. आमचं काय नाही, आम्हाला पाकिट मिळाल्यावर आम्ही फोनाचे डबके बंद करतो. तुमचा बंद राहत नाही. नेमकं फिरून येणं, झोप लागणं, तुम्हाला कार्यकर्त्याचा फोन येणं, हे तुमचं जीवनच घासाघाशीचं असते. म्हणून तुम्ही भिजलेलीच चांगली विठाला. कारण सांगतो तुम्हाला, हे माईक रोज वापराते, हे स्टँड, म्हणून याला कुठं गंज नाही. आमदार साहेब हे 2-3 महिने जर नाही हाताळलं ना, ते फिरत पण नाही. तसं तुमचं जीवन सतत समाजात असावा, ते गुळगुळीत राहतं विठाला. मला तुमच्या लोकांचा एक आदर्शवाद बरा वाटतो. मला वाटतं आपल्या लोकांनी यायचा घेतला पाहिजे गजुद्याला. आपले लोक स्टेजवर चोंभाळतात, काय महाराज मृदंग वाजिते, वा 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 वा, काय गोड मृदंग आहे. आणि माघारी म्हणायचं त्याला समजमत नाही रे. माघारी बरं का, काय आवाज आहे, वा कोकिळ कंठी लोक आहेत. भारतरत्न पुरस्कार यांनाच द्यायला पाहिजे. आणि माघारी म्हणतो गध्यावानी आडते. तुमचं उलट आहे, तुमचे स्टेजवर खालीवरी बोलते, काय बोंब मारली त्यानं. आणि धाब्यावर भेटल्यावर एकूण एकाचे बिलं देतात साहेब तुम्ही. आमच्यापेक्षा गोड आहे तो, विरोधकाचे बिलं देतात तुम्ही. मला वाटतं हे यायचं पुन्हा आपण बी घेतलं पाहिजे. आपण स्टेजवर घाण बोला, पण एकांतात भेटल्यावर गळ्याला गळे लावा. यायचा आदर्शवाद इतका चांगला आहे विठाला. कारण राजकारण यया नरा माझी राजा, तो विशेषीभूती जाण माझा. कारण परमेश्वराच्या कृपेचा अंश असल्याशिवाय ग्रामपंचायतचा सदस्य पण होता येत नाही. आमदार होणं इतकं सोपं नाही की विभूती सांगितली त्या आळंदीतल्या मालकाने. चला एक पुरावा मांडतो. मंगळवेढ्याचं धान्याचं कोठार सांभाळायला समर्थ सद्गुरू श्रीगुरू वारकरी संप्रदायाचे कीर्तन परंपरेतले आधर्यू, कीर्तन परंपरेचे जनक, वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर पंजाबपर्यंत पताका फळकवणारे संत शिरोमणी नामदेवरायांचे वडील मंगळवेढ्याचं भांडार बेले मामा सांभाळायला होते. आणि दुष्काळ पडला, बिदरच्या बादशाच्या ताब्यात होतो तो. बिदरचा बादशाह हा मुस्लिम समाजाचा राजा आहे. धान्याचा संग्रह केलेला होता. राजा असल्यामुळं समाजावर कधी संकट येईल, कधी आपत्ती येईल, त्या काळात आपण ती वाटू, समाजापर्यंत पोचू, अशा दूरदृष्टीचा राजा, दूरदृष्टीचा राजा. तुम्हालाही सांगतो राजू साहेब, आमच्यासाठी गाडी नाही उभी केली तरी चालेल. भलं मी जरी जात असेल वसमतून, तुम्ही असताल तर उभी करू नका, पण शेतकऱ्यासाठी गाडी उभी करा. नको वाटेल तोपर्यंत खुर्ची देईल मारुती राय. कारण तुम्हाला सांगतो, काही महाराजांना राग येईल पुरंदास स्वामी, पण आपला महाराजपणा सिद्ध करण्याची ताकद फक्त शेतकऱ्याचे आमदार साहेब, शेतकऱ्याचे. त्याचं कारण सांगू तुम्हाला. कारण महाराज होण्यासाठी माळा लागत्यांना, एक तर तुळशीची लागेल किंवा रुद्राक्षाची लागेल. आणि रुद्राक्षाची आणि तुळशीची माळ शाकाहारी लोकांना लागते. आणि शाकाहार तयार करायची ताकद फक्त शेतकऱ्यात आहे. जगात कोणीच करू शकत नाही.
म्हणून जेवढी शासनाच्या आता ज्या त्या कालामध्ये खालीवरी चढ उतार बदल उतार सगळे काही निसर्गात जसे असतात तसे तुमच्या राजकीय क्षेत्रात सुद्धा होतात. पण ज्या वेळेला चढता काल असेल अशा काळामध्ये जितके शेतकऱ्याचे प्रश्न मिटवता येतील तितके आमदार साहेब मिटवा. कोट्यावधी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त विठाला. आता एक अल्पसंतुष्ट एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही एखाद्या महाराजाचं दर्शन घेऊन त्याला 10,000 रुपये दिले तो एकटा सुखी होईल. पण उदाहरणार्थ कॅनल आहे, त्या कॅनलची चारी जर अशी जोडीत 20 किलोमीटरमध्ये नेली तर तितका परिसर पाण्यानं ओथंबून भरेल आणि त्या परिसरात प्राप्त झालेलं द्रव्य अखंड सप्तामध्ये खर्चिल्या जाईल. म्हणजे कोट्यावधी महाराजांचे पोशिंदे तितका कॅनल होऊ शकतो. इतकी मोठी ताकद आहे. कधी कधी आपल्याही लोकांनी समज घेतली पाहिजे. मला मानलत नाही, मला जय हरी घातलत नाही. अरे नाही घालू देईन पण कामं चांगलं करणारा माणूस आहे ना विठाला. विश्वाचं कल्याण करणारी माणसं मोठी असतात. चला राजा आहे, बिदरचा बादशाह आहे, जातीचा मुसलमान आहे. आपल्या संप्रदायात जातीवाद नाही. आपल्या संप्रदायात आचरणवाद आहे. वारकरी संप्रदायामध्ये कोण्याही जातीचा असू द्या आमदार साहेब, फक्त त्याचं आचरण सुद्धा असावा, त्याची दृष्टी सुद्धा असावा, त्याची जात विचारित नाही. आणि ठीक आहे, पवित्र कुळात जन्माला आला, त्याच्या दृष्टीमध्ये स्वतःची बायको सोडून जगातल्या सुंदर स्त्रियाकडे बघत असताना ज्याच्या डोळ्यात पाप आहे असं समजायचं. पुन्हा एक राक्षस जन्माला आला. आपली पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला जो माय आणि बहीण म्हणतो तो कोट्यावधी महाराजाच्या बरोबरीचा असतो. जातीचा संबंध नाही. जाती हा कबीर मुमिनाच्या कुळात जन्माला आले. कबीर पानं विकणाराचं कुळ म्हणजे तांबुळ्याच्या मुस्लिम समाजाची लोक तांबुळी हे पानं विकतात. या कुळात कबीराचा जन्म झाला. पण कबीरानं देवाला इतकं जवळ घेतलं की त्या कबीराचा भक्तिपुरुषार्थ मोठा होता. मोमीन नावाचा एक व्यक्ती होता. कबीर मोमीन लतीफ मुसलमान. लतीफ नावाचा एक मुसलमान. शेना नावी जान विष्णुदास. तुमच्या आमची हिटभर पोटाची खळगी भरण्यासाठी तुमची बुटं शिवणारी व्यक्ती संत रविदास महाराज आमदार साहेब. सांबाराच्या चर्मकाराच्या कुळातली होती. पण काशीतल्या मालकांनी ज्यांनी 3.25 महिने चालत गेला आणि 3.25 महिने पुन्हा परत घरी आलाय त्याला प्रसाद नाही पुरंदास स्वामी. आणि बुटं शिवणाऱ्या रविदास महाराजाला चमडे बुडवायच्या दगडाच्या कुंडात काशी विश्वनाथानं कंगन दिलं. ही दृष्टीची ताकद आहे. आईवडिलाच्या सेवेची ताकद आहे. आईवडिलाच्या सेवे. मला वाटतं मृदंगाचार्याने आईवडिलाचं दर्शन घेतलं की महाराष्ट्रातल्या कोण्या कीर्तनकाराच्या नाही पाया पडत तरी चालते. वारकरी संप्रदायातल्या भजन्यानं आईवडिलांचं सकाळी बाहेर निघताना दर्शन घेतलं कीर्तनकाराच्या नाही पडलं तरी चालते. चांद मानणाऱ्याला पडायची परंपरा आहे आपल्या संप्रदायामध्ये. खरं तर आपल्या संप्रदायामध्ये नम्रता आहे. पंढरीच्या लोकांना या अभिमान पाया पडे जनी एकमेका. पण आईवडिलाचं दर्शन घेणाऱ्यानं नाही पाया पडलं तरी पंढरपुरातला आणि काशीतला मालक त्याची पाठ थापटितो. इतका मोठा पुरुषार्थ. महाराष्ट्रात मृदंगाचार्य गाजलेला आहे. महाराष्ट्रात गायनाचार्य गाजलेला आहे. महाराष्ट्रातल्या लोकांनी खांदा तुटुस्तर कीर्तनकार बोखंडीवर घेतलाय. पण तो मायबापाला सांभाळीत नाही. त्याला पाकिट देणाऱ्याला 1 नंबरचा नरक विठाला. चुकीच्या गोष्टी आहेत. चला रविदासाचा पुरुषार्थ जातीचा काही संबंध नाही. खरं तरी एक पुरावे. उत्तम कुळी जन्म क्रिया मंगळ. एखादा स्वतःला म्हणत असेल मी उत्तम कुळात जन्माला आलो आणि वागणं जर वाईट असेल तर अख्खं कुळ मातीत घातलं त्यानं. यातायाती धर्म नाही विष्णुदास. जातीचा काही संबंध नाही. वागणं चांगलं असावं. तू कमन नाही वारे वाघ. गिरगावकर म्हणे नाही आमदार साहेब तुका म्हणे नाही जाती सवे काम. ज्याचे मुखी नाम. नाम म्हणजे खरं बोलणं बरं का. भजन या शब्दाची व्याख्या आहे खरं बोलणं. भजन या शब्दाची व्याख्या आहे दुसऱ्याची निंदा न करणं. भजन या शब्दाची व्याख्या आहे दुसऱ्याला चांगला मार्ग दाखवणं. असा जर कोण्याही जातीत जन्माला आला असेल तर तो पाया पडायच्या योग्यतेचा आहे. त्याच्या आपण पाया पडत जावा.
बिदरच्या बादशाच्या ताब्यात मंगळवेढ्याचं भांडार आहे. हजारो क्विंटल गहू ज्वारी असतील, पण सांभाळायचं काम नामदेवरायांच्या वडिलांकडे. रस्त्यानं काही बायका मांडीव लेकरं घेऊन रडत होत्या. विचारलं, बाई काय झालंय? भाकरी वाचून मेलंय, 4 दिवसापासून पोटात काहीच नाही, याच्याकरता मेलंय. लक्षात घेतलं आपल्या घरामध्ये सगळी 15 लोक आहेत. 14 घरची ही 15 लोक आहेत. आपण जरी ह्या किल्ल्या घेऊन किलूप उघडलं आणि परिसरातल्या लोकांना सांगितलं ज्वारी घेऊन जा, तर परिसरातला एकही मरत नाही, पण 15 लोक मरतील. बादशाह काही टिकू देणार नाही, घरावर सरपण टाकील आणि पेटून देईल. पण 15 मरत असतील आणि तालुका वाचत असेल तर 15 मरायला काय हरकत आहे? असं नामदेवरायाच्या वडिलांना लक्षात घेतलं. नामदेवरायाच्या वडिलांनी लक्षात घेतलं. आपण त्यांच्या बरोबरीला बसायच्या लायकीचे आहेत का? पा आपण त्यांच्या जवळ बसायच्या लायकीचे आहेत का? बघा. मला जर एसटीत जागा भेटली, एसटीनं प्रवास करत असताना मला जर सीटवर जागा भेटली, खिडकीच्या कडीला भेटली, आणि जर त्या एसटीमध्ये अशी चळचळ कापणारी एखादी माथारी किंवा माथारं आलं, त्याला वरचा दांडा धरता येत नाही, सीटला धरता येत नाही, रस्ता खराब आहे, पडल्याच्या नंतर पहिलेच दात नाही, हनवटी फुटल, मी पटकन उठायला पाहिजे, त्या माथारीला जागा द्यायला पाहिजे. मी खरा कीर्तनकार. आणि ओळखीची म्हातारी आहे, पाया पडू पडू 200-200 रुपये देत होती, तरी पुढचा स्टॉप येऊस तर गिरगावकरानं उपरनं बांधलं, खाली पाहिलं. ह्यो गिरगावकर पिराला कापायच्या पण कामी नाही, कारण पीर पण म्हणीन बोकडेच बरे आहे, तर तुला नाही खात, तुला नको, तुला नको. दयेचं सूत्र नाही राजू महाराज. काय दया असेल? अहो नुसती 10-20 मिनिटापुरती, 1-2 तासापुरती आपण जागा देत नाही. एखादी गरोदर स्त्री असेल, तिला जागा द्या. हजारो कीर्तन ऐकल्याचं पुण्य असेल. एखादं वयस्कर महात्मा, म्हातारा असेल, म्हातारी असेल, त्यांना जागा द्या. लाखो वाऱ्या केल्याचं, याच्यातच दयेचा सिद्धांत आहे. हाच खरा परमार्थाचा सिद्धांत आहे. आपली घरातली जरी बादशाच्या कोपानं एवढी 15 जरी मेली तरी हरकत नाही, पण तालुका जगतंय. किलूप उघडं आणि ते कुलूप आणि चाव्या चंद्रभागेच्या पाण्यात फेकून दिल्या, आणि घंटा होती तिथं. ती मोठी घंटा वाजली, लोक जमा झाले. सांगितलं, कोणीही उपाशी मरू नका, जे घेऊन जायचं ते घेऊन जा, घेऊन जा. दयेचं कारण आहे का? आता चुगले लोक असतातच, चुगले लोक खूप असतात, खूप लोक. असं कधीच समजायचं नाही सगळी लोक तुम्हाला देवाला म्हणले नाही तर तुम्हाला कशी म्हणतील? देवाला पण म्हणले नाही. भगवान स्वतः सांगतात, एरवी दिठीवे दिली कवळे, ते चांदनिया ते म्हणे पिवळे, तै माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. देवाला सुद्धा चांगलं म्हणणारी माणसं नाहीत, तर देवाला सुद्धा दोषी. दुर्योधन देवाला चांगलं म्हणत होता का? अशी कितीतरी लोक असतील का नाही? कावीळ झालेल्या माणसाचे डोळ्याला पडदा येत असतो पिवळा, आणि चांदण्या पांढऱ्याच्यात, पण ते म्हणतो पिवळ्या येतात. तय माझ्या दृष्टी निर्मळे देखती दोष. माझ्याविषयी सुद्धा ते दोष पाहतात. तर तुम्हाला सगळी लोक चांगलं म्हणतील याची अपेक्षा करू. फक्त चांगलं करत राहा, तुमच्या मनानं ग्वाही द्यावा, आपण चांगलं करतो, संपला विषय. दयेचा भाव आहे. आणि मग सगळ्या लोकांनी चुगल्या केल्या, भांडार लुटलं. महाराज लोकांना जीव घातलं, ही दया कशाहून सिद्ध होते? मोज काय का? राजा हा समाजानं मुसलमान आहे. बेले मामा भांडार लोकायला न्या म्हणणारा हिंदू आहे, कुळानं शिंप्याच्या कुळातला आहे, टेलर आहे, जुनी भाषा शिंपी. हिंदी भाषेत उत्तर भारतातली भाषा सांगायचं तर दर्जी वारकरी बुवा. दर्जी म्हणजे शिंपी, कबीरांच्या भाषेमध्ये शिंप्याच्या कुळातले आहेत, म्हणजे हिंदूच्या कुळातले, गंध लावणाऱ्याच्या कुळातले, वारकरी परंपरा आहे. आणि राजा मात्र समाजानं मुस्लिम आहे. मग लोकायला असं वाटलं, आता विरोध करणारी लोक असतील, प्रचंड लोक असतील, प्रचंड लोक असतील. आणि मग न्या बांधून फरमान सोडलं, घेऊन या. पण महाराज ते फरमान सोडणारा हा शब्द आपल्या मराठवाड्यातला आहे, कारण आपल्यावर निजामाचं राज्य होतं, आपल्यावर इंग्रजाचं राज्य नव्हतं, आपल्यावर निजामाचं होतं. फरमान सोडलं. आणि राजाचं परिपत्रक, सोप्या भाषेत सांगायचं, कोर्टाची समज घेऊन जाणारा बेलीफ हा नामदेवरायाच्या दामाजी पंथांच्या घरी जायच्या अगोदर आमदार साहेब पंढरपुरातल्या मालकानं विठू नायकाचं रूप घेतलं. विठू नाईक. आता ते कुळानं कोण होते ते माईकवर सांगणार नाही, कारण काळ विचित्र आहे. कारण आपण सगळ्या आचारसंहितेनं बोलत जावा,
काळ विचित्र. या काळामध्ये काही काही गोष्टीला जिभेला ब्रेक द्यायचा, लगाम द्यायचा, टाका द्यायचा. पुरंदास स्वामी आपल्याला जरी अभ्यास असेल तरी ते बोलायचं नाही. ते विठू नाईक अमक्या अमक्या कुळातले होते आणि विठू नाईकाचं रूप घेतलं आणि बादशाच्या दरबारात मुजरा केला. हयात मायबाप हयात, जोहार मायबाप जोहार, मी कायापुरीचा. ओ जोहार मायबाप जोहार, मी कायापुरीचा. फाटकं तुटकं पांढरं पागुट, गुडघ्याच्या खाली 2च बोट धोतर, कधी कधी गुडघ्याची वाटी सुद्धा झाकली नाही इतकंच धोतर, अंग सगळं उघडं, हातामध्ये काठी, त्या काठीला घुंगर आहेत वरच्या टोकाला. नर्मदा परिक्रमेत काही घुंगराच्या काठ्या घेऊन चलत होते. हो, गडे पाटला नर्मदा परिक्रमा केली. वा, मला एक घडी, तुम्हाला जास्त घड्या. आमदार साहेब एकच केली तो उभं राहून कीर्तन करता आले. तर अपघातापासून मला करता येत नव्हतं. माझा आजारच गेला कायमचा कमरेचा. काय आपल्या तीर्थात ताकद आहे, आपल्या देवतेमध्ये किती ताकद आहे, किती मोठी पुरुषार्थ आहे आपल्या याच्यात. उघडं शरीर आहे, काळं ठक्क शरीर, खांद्यावर लहानशी घोंगडी आहे. जोहार मायबाप. बादशाह सिंहासनावर बसलेला आहे. प्रधानजी, महामंत्रीजी, मंत्रीजी, गुमास्ता, प्यादा, स्तुतिपाठक, खबरदार, माणसं सगळी सज्ज. बोलिये जहापणा. कोण आहे? कोणी आतमध्ये येऊ दिलंय? दारातल्या भालदारानं सांगितलं, सरकार हाती लगान नाही देता. हिंदी येत नाही मला, आकारात बोलतो. हातच लावू देत नाही अंगाला. अरे तुम्ही एवढे मोठे भारदस्त लोक, तुमच्याकडे भाले तर तलवारी येत, हात लावू देत. तलवार सोडून द्या, तितक्या जवळच जाता येत नाही. महाराज विश्वाच्या मालकाचं कवर येते. हो, कारण ते देव आहे महाराज. सीताई साहेब बसल्या, ती जागा राम राम म्हणायची. मी परवाला उदाहरण सांगितलं तुम्हाला तिथं सोडाव्याला. भगवंत आहेत, भगवंत आहेत. बादशाहनं सांगितलं, सरका बाजूला. नुसतं बघ यादा आमच्या विठू नायकांना बघितल्याबरोबर बादशाह सारखे पाहत होते, डोळ्याची पापणं सुद्धा हलत नव्हती. कोण? विठू नाईक. कोणाचे कोण? दामू शेट्टींचा, दामाजी पंथांचा मी चाकर आहे. बादशाहने विचार केला, दामाजी पंथांना, नामदेवरायांच्या वडिलांना ज्या वेळेला भांडारावर काम करायला मी नोकरी दिली, त्यावेळेला भांडाराच्या प्रमुखानं सांगितलं की ही गरीब कुटुंब आहे, हे झोपड्यात राहणारं कुटुंब आहे, मग यांच्याकडे नोकर कसं काय? बादशाह आश्चर्यचकित. दामाजी पंथ आपल्याला खोटं बोलले? तुम्ही दामाजी पंथांचा नोकर आहात, चाकर आहात? जी. हा. कशा करता आलात? तुमचं जे धान्याचं भांडार मंगळवेड्याचं गोरगरिबाला वाटलं, जनता मरत होती, त्याची चुकोती घेऊन आलो, त्याची खर्ची घेऊन आलो. त्या भांडारात जितकं धान्य होतं तितक्याचे पैसे घेऊन आलो. तर भांडाराचा जो प्रमुख होता, त्या प्रमुखानं परिपत्रक बादशाला दिलं होतं, एवढ्या एवढ्या रुपयाचं आहे, म्हणजे इतक्या लाखाचं, इतक्या कोटीचं ह्याच्यात माल आहे. परिपत्रक बादशाला पोचलं होतं. तर बादशानं विचार केला, कशात आणलंय तुम्ही द्रव्य? सुरतीचे रुपये होते पहिले, वायदा भरायचा तर गाढवाच्या पाठीवर न्यावा लागायचा, कागदाचे पैसे नव्हते ना. तालुक्याला गाढवाच्या परगणे सुभेला न्यायचं असेल, सुभे परगणे म्हणजे तालुका जिल्हा, आपली ती भाषा निजामाची, ते गाढवाच्या पाठीवर न्यावा लागायचा. आता तो काळ आहे 700 वर्षापूर्वीचा. त्यावेळेला कागदाची नोट नव्हती, नाणी होती सुरतीची. कशावर आणलं? रथात आणलं, बैलावर आणलं, गाढवावर आणलं, घोड्यावर आणलं? नाही. मेरे साथी बोले, काय? कमरेची पुरचुंडी बाहेर काढली. त्याला कसनी म्हणायची, कसनी. कसनी. पैसे ठेवायचा लय दुष्काळ. माझ्या लहानपणी जुन्या बायका कंबळात नोटा ठेवायच्या. कंबळ कळालं का तुम्हाला? ते फक्त लुगडं नेसणारीला असते. हो, साड्यावाल्याला कंबळ नाही, गुलाब नाही, झेंडू नाही, काहीच नाही. जुन्या काळातली 9वार लुगडं नेसणारी माऊली कंबळ असतं तिला.
त्याला वटीपदर म्हणत असतात पुराणाच्या भाषेमध्ये. तिथून पुढं प्रसादाचा नारळ वटीपदरात द्यायची पद्धत झाली. काय पुरावा आहे, काय सिद्धांत आहे आपल्या संस्कृतीचा. त्याच्यात नोटा ठेवायच्या. काय जुन्या बायका. मी फार दिवसापासून भागवत करायचो माऊली, त्यावेळेला त्या 2-2 घंटे त्याच्या घड्या उकलत नव्हत्या नोटायच्या. 5 रुपयाची नोट, 2 रुपयाची नोट इतक्या पिळा घातलेल्या ठेवायची. परिस्थिती नाजूक होती. चला, ह्या पुरचुंडीत काय आणलं असेल? महाराज अशा तलवारीच काढल्या. बादशाला बेजार करता, सरकारला बेजार करता, पण ते रूप, ते स्वरूप, ते काय, ते केळवाने, त्याच्यातलं तेज बघितल्याच्या नंतर जातीनं मुसलमान असलेला राजा सुद्धा प्रसन्न झाला. ठैर्य बोले, सरका बाजूला. बाजूला सरकलं. टाका म्हणे काय तर. पुरचुंडीची कसणी सोडली आणि ती वतू लागली. खळखळावतिल्या मोहरा, नीट मोजोनी पावती करा. खळखळावतिल्या मोहरा, खळखळ एवढीच पुरचुंडी, पण एवढा ढिगल लागला आणि नीट मोजून पावती करा. शहा बोट घाली तोंडात, झाला रिकामी जागा पंढरीनाथ. शहा बोट घाली तोंडात, झाला रिकामी जागा पंढरीनाथ. वागू आपण शब्द, आपली ती पात्रता नाही म्हणण्याची. बोट घातलं बादशानं तोंडात. बाकीचे मंत्री महामंत्री पाहू लागले, काय झालं असं? सरकार देखे बघा, डोक्या इतका ढीग लागला आमदार साहेब. भांडाराच्या 5-25 पटीनं चुकती देऊन टाकली. मुजरा घातला, येतो सरकार, निघून गेले. दामू शेट्टीचा सत्कार करण्यासाठी बादशाचा ताफा पंढरपूरला, मंगळवेड्याला. दामू शेट्टीचा सत्कार. तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी विचार केला, दामू शेट्टीचं कुटुंब राजा फुकून देतोय, आता जाळून टाकतोय, सगळ्यांना फाशी देतोय, हाती खाली तुडितोय, जिवंत नदीत टाकतोय, असं करतो राजा. पण महाराज काय मोठा अधिकार. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर म्हणायचे, बिदरच्या बादशानं हत्तीहून माळ घातली दामू शेट्टीला, हत्तीहून. विचारलं कशा करता, तर मालाची चुकती इथपर्यंत पोचली. तर दामू शेट्टीनं सांगितलं, नाही हो, मी बेजार होतो, मी फक्त मरण स्वीकारण्यासाठी तयार होतो, आता तुम्ही मला कधी मारताल. नाही म्हणले, चुकती कोणी दिली? तुमचा सेवक आलता, त्याचं नाव होतं विठू नाईक. विठू नाईक नाव होतं. हार असा घालणार तसाच हातात घेतला. तुळशीच्या मंजुळाचा हार होता, नाही घेतला गळ्यात. सरकार माफ करा, कोण विठू नाईक हे मला एकदा विचारून येऊ द्या. आणि तसेच मंगळवेढ्यातून धोम ठोकली, पंढरपुरात प्रवेश केला. आणि पायरीपाशी आल्यावर बरडा फोडा देवाकडे गेले. देवा काय प्रकारे, काय 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 काय. भगवंतानं सांगितलं, आता दामू शेट्टी आपल्यावर काहीतरी वर्षाव करते, तुम्ही असं का केलं म्हणते. देवाने यमधर्मालाच बोलिलं, यमधर्माला बोलिलं. आणि दामू शेट्टीच्या स्वागताकरता यमधर्म हजर. दामू शेट्टीने सांगितलं, तुम्हाला कोण सांगितलं मधाती चुगलेगिरी करायची? आम्हाला कोणी सांगितलं नाही, आमच्याकडे न्यायपत्र आहे. तुमच्या दोन्ही खांद्यावरचे 2 जे चित्रगुप्त आहेत का, हे आम्हाला यांच्याकडनं न्यायपत्र मिळाले की तुमचा भक्तिपुरुषार्थ दयेचा इतका मोठा झाला आहे, प्रांत तालुका वाचण्यासाठी स्वतःच्या कुटुंबाची पर्वा नाही केली. ही तुमच्याकडं दया आहे, याच्याकरता विश्वाचा मालक तुमच्याकरता विठू नाईक झालाय. ही तुमच्या दयेची पोच पावती. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया. ती अवस्था सद्गुरू गुरुवर्य 108 उदासीन आखाड्याचे महंत महाराज ज्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर मला वाटत नाही आमदार साहेब आपले कोणाचेच तेज जीवनदास स्वामीच्या चेहऱ्या इतकं तेजस्वी नाही. का? कारण हे आचरणाचं तेज आहे. त्यांचं जे तेज आहे कबेले मामा, ते आचरणाचं तेज आहे, आचरणाचं तेज. ह्या लोकांची तपाची साधना, आचरणाची साधना या संन्यास धर्मातली मोठी असते. धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्रा, एवढी मोठी शक्ती असते त्यांच्या जीवनातली. आणि त्यांच्या त्या तपाच्या साधनेचं तेज अत्यंत. ही अवस्था एक क्षणभर सुद्धा ऑक्सिजन बाजूला काढता येत नाही, ते व्हेंटिलेटर लावल्याशिवाय एक क्षणभर सुद्धा श्वास असा मनानं घेता येत नाही. तरी पण चेहऱ्यावरचं तेज हे त्यांच्या आचरणाचं तेज आहे.
हा त्यांच्या भक्तीचा पुरुषार्थ आहे. आणि तुम्ही पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही नशीबवान माणसं आहात की तुम्ही पवित्र साधूच्या पाया पडता, तुम्ही सात्विक साधूच्या पाया पडता, तुम्ही आचरणशील लोकांच्या पाया पडता. महाराजांचं दर्शन घेत असताना संप्रदायाची परंपरा आहे म्हणून कोणी कोणापुढं वागतंय तो भाग सोडून द्या. पण मन जर वाकवायचं असेल तर आचरणशील लोकांचं दर्शन घेत जा, निश्चित तुमचा उद्धार होईल. आणि तुम्ही पुण्यवान, तुम्हाला श्री गुरु जीवनदास स्वामींचा सहवास लाभला, त्यांचं दर्शन लाभलं, त्यांचं सानिध्य लाभलं, त्यांच्या शब्दाचा भक्तिपुरुषार्थ लाभला, त्यांच्या आशीर्वादाची कौ लाभली. हे तुम्ही पुण्यवान आहात. गावकरी मंडळी, बाभुळगाव ग्रामस्थांच्या वतीनं एवढ्या रेलचिलीच्या कालामध्ये एवढा अन्नदानाचं सत्र तुम्ही केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, तुमच्या मारुतीरायामध्ये आमदार साहेब एवढी मोठी ताकद आहे, नाही तर माणसं परमार्थात असे झाले, आरती घेतली की गरमी होती आणि तीर्थ घेतलं की सर्दी होती. ज्या गावातला प्रांतातला राजा 80% अंग भिजूस तर कीर्तनात बसतोय, त्या गावातली लोक सुद्धा सात्विक आहेत, सात्विक लोक आहेत. मला आता असं वाटतंय, राजकीय क्षेत्रातली व्यक्ती जर परमार्थावर देवावर इतकं प्रेम करत असाल तर आपल्या लोकांनी खरंच दिंडीत जायला पाहिजे, खरंच ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात भिजायला पाहिजे, खरंच तिकडं धुळीत मातीत लोळायला पाहिजे. 20-21 दिवस आपण तिकडं झालाच पाहिजे. कारण ही जी परंपरा आहे का आमदार साहेब, तुम्ही कीर्तनाला बसता, ही आजची परंपरा नाही. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र राजे होते आणि महर्षी वशिष्ठ महाराज होते. महर्षी वशिष्ठांच्या जवळ रामचंद्र राजे असताना बसायचे. त्याच्यानंतर द्वापारयुगात कृष्ण परमात्मा राजे होते आणि सांदीपनी महाराज होते, त्यांच्याजवळ कृष्ण बसायचे. आणि कलियुगामध्ये छत्रपती राजे होते आणि तुकोबाराय महाराज होते, त्यांच्यापुढे तुकोबाराय बसायचे. आणि हीच आस्थागत चालत आलेली राजकीय क्षेत्रातली परंपरा, धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्रित आहे. एका कमी वयामध्ये राजाश्रय प्राप्त झाला मारुतीरायाच्या कृपेने, त्यांच्या आजोबा पंजोबा आईवडिलांच्या कृपेने. गावातल्या निष्ठावंत सात्विक सदाचारी पुण्यशील गोरगरीब जनतेच्या आशीर्वादानं या मारुतीरायाचा भक्ती सुगंध या मातीत आहे. या परिसरातल्या साधू संतांच्या कृपेनं आणि तमाम शेतकऱ्यांच्या आशीर्वादानं तुम्हाला राजाश्रय प्राप्त झाला. तुमच्या नावातच राज आहे, नावातच राज हा शब्द आहे. आणि असाच राजाश्रय तुम्हाला प्राप्त हो. पुन्हा एकदा विनंती करतो, मला 1 पैशाची अपेक्षा नाही. मी नेहमी सांगत असतो, बेले मामा मला हौद भरून पैसे दिलेत, कळ्याची शपथ दिली. हौद म्हणजे किती भरलेला आहे सांगू का? कोण्याही नालायकाचे बुटं धरायचं काम नाही. पद्धतशीर भाकरी मिळत्याल इतका पुरंदास स्वामी हौद भरून दिलंय मला. एकच मागणी मागेल, तुमच्या राज आश्रयाच्या काळात जितका शेतकऱ्यांचा फायदा करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करा. ही पवित्र वारी काळामध्ये आता जवळ आली. उद्या 7 आणि 8 तारखेला प्रस्थान आहे. 7ला देहूतल्या मालकांचं, 8ला आळंदीतल्या मालकांचं प्रस्थान आहे. आता हा वारीचा प्रसंग चालू आहे. वारीकडचीच वेध लागलेले, सगळ्या लोकांना लळा लागलेला आहे, ज्वाळा लागलेला आहे, तकळा लागलेला आहे. या काळात एक मागणी करतो, खरंच शेतकऱ्यांकडलं लक्ष द्या. मी तुम्हाला विनंती करतो, गावात तमाम आडनावाची माणसं असतील, सगळ्यांची नावं आमदार साहेब मला पाठ नाहीत, सगळ्या भजन्यांची सुद्धा नावं पाठ नाहीत. पण या मातीतील प्रत्येक सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांना एक विनंती करतो, जास्तीत जास्त आपलं धर्म मंदिर मोठं होईल याची अपेक्षा अंतःकरणात ठेवा. कारण ही नैसर्गिक छोटी मोठी आपत्ती आली ना, ही आपत्ती टाळण्याचं काम त्याच्यात होईल. ही जागा सर्व जेवढी झाकता येईल तेवढी झाकण्याचा प्रयत्न करा. आणि थोडंफार सहकार्य लागत असेल तर इकडं बोचकारे आमदार साहेबाला बी मारा. त्यांना ऐकलं मला सांगा, ते ऐकत येतच. उगा आमचं आता कोकल्या टाकणं आहे, ते ऐकायचंच व्यक्तिमत्व आहे. ते करतील तुमच्यासाठी सगळं. सगळ्यांनी मिळून खंडेरायाची तळी उचलल्यासारखा हा सभागृह मोठा करा, ही तुम्हाला विनंती करतो. हा धर्ममंडप आहे, हा दर्शन मंडप आहे, हा भजन मंडप आहे, हा अन्नदानाचा मंडप आहे. त्याच्यात हजारो जीवनभर आपण नसताना सुद्धा त्याच्यात आपली बाळं लेकरं नातूपंतू जेवत राहतील, त्याच्यात लग्न होतील मुलीबाळींचे. ते सुद्धा यज्ञेच 124 यज्ञापैकी एक ते काम करत राही तुम्हाला विनंती करतो. दोन्ही मृदंगाचार्यांना प्रणाम करतो. श्री गुरु पुरंदास स्वामी एका पवित्र परंपरेतले आहेत, जिथं संभाजीनगरचा एक आश्रम सांभाळतात, पालफाट्यावरचा आश्रम सांभाळतात,
जालन्याचा आश्रम आदी करून ही सगळ्या आश्रमामध्ये त्यांचं वलय आहे असे पुरंदास स्वामी सतत आग्रह करतात. त्या परिसरातही मला खूपसं संभाजीनगरमध्ये नेण्याचा प्रयत्न करतात. तुम्हालाही प्रणाम करतो. या परिसरातून आलेल्या माझ्या शेतकरी राजांना साष्टांग दंडवत करतो. राजकीय क्षेत्रातले, व्यापार क्षेत्रातले, शैक्षणिक क्षेत्रातले, कला क्षेत्रातले, वैद्यकीय क्षेत्रातले, सर्व क्षेत्रातल्या पत्रकारित आदी करून सर्वांना मनपूर्वक प्रणाम करतो. माझ्या वारकऱ्यांच्या चरणी दंडवत करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. विठोबा रखुमाई